केवळ 2च मिनिटात लाडकी बहीण योजनेची अशा प्रकारे करा के-वाय-सी. तर ही जी वेबसाईट आहे, वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सर्वात अगोदर क्लिक करायचं आहे. कोणत्या ठिकाणी या ठिकाणी म्हणत आहे, काय म्हणत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करावी. तर वाचायचं या ठिकाणी आणि अशा प्रकारे कोणीही या ठिकाणी क्लिक करू शकतो. तर तुम्हाला देखील या ठिकाणी काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर थोडंफार या ठिकाणी लोड घेईल, परंतु आता सध्या वेबसाईट व्यवस्थित चालत आहे. त्याच्यामुळे काय करायचं, सुरुवातीला लाभार्थी आधार क्रमांक म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, ज्या महिलांची के-वाय-सी करायची आहे सुरुवातीला त्याचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचं आहे. त्याच्यानंतर मी सहमत आहे या प्रकारे क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवा तुम्हाला क्लिक करायचं. ते क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी ओटीपी येईल आणि त्यानंतर पुढची अजून प्रोसेस होईल. अशा प्रकारे या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे, ज्या महिलेचं लाभार्थीचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी जे कॅप्चा दिसत आहे ते व्यवस्थित कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं. कॅप्चा फिल केल्याच्यानंतर मी सहमत आहे क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवा या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ओटीपी या ठिकाणी गेलेला आहे. ओटीपीला कालावधी 9 मिनिटाचा आहे. 9 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी ज्या आधार नंबरवर मोबाईल लिंक आहे त्याच्यावरच ओटीपी जाईल. त्यानंतर तुम्हाला ओटीपी या ठिकाणी सबमिट करायचं आहे. आता मित्रांनो या ठिकाणी ओटीपी सबमिट झालेला आहे. पुढची प्रोसेस सेकंड आहे. या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. इथं जर चूक झाली तर तुम्हाला या ठिकाणी पुढच्या हप्त्याचे पैसे मिळणार नाही. इथं काय करायचं पहा, ज्या मुलींचं लग्न झालेलं नाही त्यांनी वडिलांचं टाकायचं आधार नंबर या ठिकाणी, आणि ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांनी आपल्या पतीचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचे. सेम प्रोसेस तुम्हाला करायची. पुन्हा या ठिकाणी कॅप्चा टाकून सहमत बटनावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ते आपण या ठिकाणी करूया. सर्व गोष्टी फिल केल्याच्या नंतर ओटीपी पाठवावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मोबाईलवर तुम्ही तुमच्या या ठिकाणी के-वाय-सी घर बसल्या करू शकता. कुठं जायची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आवश्यकता नाही. पहा मित्रांनो, या ठिकाणी ओटीपी गेलेला आहे आणि ओटीपी हा वडिलांच्या आधार नंबरवर जो मोबाईल नंबर लिंक आहे तिथे गेला असेल किंवा पतीचा जर असेल आधार नंबर टाकला असेल त्यांच्या मोबाईलवर हा ओटीपी गेलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला ओटीपी तो सबमिट करायचा आहे. या ठिकाणी मी ओटीपी प्रविष्ट केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. ओटीपी प्रविष्ट झाल्याच्या नंतर आता सेकंड प्रोसेसमध्ये थोडी महत्त्वाची आहे, कारण या ठिकाणी बऱ्याच जणांनी चूक केलेली आहे. कोणती चूक केलेली आहे आणि जे तुम्हाला आता करायची नाही, व्यवस्थित पाहून घ्या आणि अशाच प्रकारची के-वाय-सी करा. अशा प्रकारची के-वाय-सी केल्याच्या नंतर 100% पुढचा हप्ता तुमचा या ठिकाणी थांबणार नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पतीचे नाव ऑटोमॅटिक येऊन जाईल किंवा वडिलांचं असेल तर वडिलांचं नाव ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. आता तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी व्यवस्थित प्रश्न वाचायचे. तुम्हाला सर्वात प्रथम जात प्रवर निवडायचा आहे आणि या ठिकाणी हा प्रश्न आणि हा प्रश्न, दोन प्रश्न व्यवस्थित वाचून तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. सर्वात अगोदर समजून घ्या काय म्हणलेलं पहिला प्रश्न, थोडंसं गोंधळ टाकल्यासारखं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेतलेलं नाही. पहिला प्रश्न बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, होय करायचंय. कारण नाही जर केलं तुम्ही तर तुमची के-वाय-सी या ठिकाणी चुकणार आहे. दुसरा प्रश्न काय म्हणले, माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेते. यस करायचंय. नाही म्हणल्यावर थोडंसं जास्त होईल, म्हणजे तुम्हाला हो करायचं. अशा प्रकारचं करायचं या ठिकाणी क्लिक आणि इथं उपरोक्तवर होय करायचं, क्लिक करायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला आता इथं या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचं. एवढं जरी केलं तर आता तुमची फायनल के-वाय-सी या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी जात प्रवर्ग आपला निवडायचा राहिलेला आहे. तर या ठिकाणी जी आपली कास्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, निवडू शकता. अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता की तुमची के-वाय-सी सक्सेसफुल झालेली आहे. अशा प्रकारचं मेसेज तुम्हाला या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे 100% आता पुढचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी येणार म्हणजे येणार. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना तुम्ही शेअर करा आणि अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच प्रकारे टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. ऑथेंटिक माहिती अपडेट्स लवकरात लवकर त्या